नमस्कार मित्रांनो, मी धनश्री या YouTube चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून तातडीने लागू। 1 ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व समोरील बेल क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। पावसाळी अधिवेशन सुरू असताना रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्यामुळे कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे। त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। पुढील बातमी बघा। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले की 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 चंद्रग्रहण लागणार आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात, त्यामुळे दुपारी 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे। थोरात पुढे म्हणाले की सर्व गणेश मंडळांनी आपली मिरवणूक रविवारी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पूर्ण करावी। त्यासाठी ढोल पथकांची संख्या शक्य तितकी मर्यादित ठेवावी, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही। पुढील बातमी बघा। महाराष्ट्रात आता नोंदणीकृत डॉक्टरांसाठी QR कोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना डॉक्टरांची खरी ओळख, पात्रता आणि परवान्याची माहिती मोबाईलवर सहज तपासता येणार आहे। विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील वाढत्या बोगस डॉक्टरांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पुढील बातमी बघा। दहीहंडी 2025 सणाच्या तोंडावर राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाम मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा निर्णय गोविंदांच्या सुरक्षेसाठी माइलस्टोन ठरणार आहे।